क्रिया दिली. मला वाटतं म्हणजे ते खरं मी बोलतो ते पूर्व दिशा असं काही मानायचं कारण नाही. आणि त्या अथॉरिटीने जर ठरवलं, आता मुख्यमंत्र्यांनी शाही तपासावी. मुख्यमंत्र्यांचं काम आहे का शाही तपासायचं? त्याच्यामुळं आपण काय बोलत आहोत? आयोगाने करायला पाहिजे, आयोगाचं काम आहे ना. आणि आयोगाने या ठिकाणी या केस हे लावत असताना 100% तपासली असणार. पण हे असेल तर तुम्ही त्या संदर्भात तक्रार करा. न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी आहेत. परंतु पूर्वग्रह दूषित आता आपला पराभव दिसतोय. मग पराभवाचं मागच्या वेळेला खापर फोडलं ईव्हीएम वर. बर मग तेच आता कॅसेट कशाला रिपीट करायची? आता नवीन काहीतरी शोधूया. मग आता शाहीच्या वर त्या ठिकाणी आलं. मला वाटतं असं रडीचा डाव राजकारणामध्ये खेळणं बर योग्य बर असं मला अजिबात त्या ठिकाणी बर वाटत बर नाही. आपण फ्रेंडली स्पोर्टली त्या ठिकाणी निवडणुका लढतो, जिंकतो, हारतो. हं. म्हणून आपल्या हरण्याचं किंवा अपयशाचं खापर कधी ईव्हीएम वर, कधी नक्कीच. शाहीवर, आणि यश कधी त्या अपयश काय आहे ठिकाणी ते पैसे उद्याच वाटतोय. उद्याच खरं तर प्रवीणजी स्पष्ट होणार आहे. पण आज जे कल आलेले आहेत त्याप्रमाणे महायुतीच्या दिशेने मुंबईमध्ये तरी एकंदरीत सगळा कौल दिसतोय. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का प्रवीणजी? हो, 100% सहमत आहे. आणि मला उलट सचिनजी वाटतं की तुम्ही या कलाशी सहमत आहात का? माझा नाही ठाम तर मला असं आत्मविश्वास वाटतं की आम्ही त्या ठिकाणी पार पाडू. सचिनजी. कल किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो, ते एक्झिट पोल हे जनतेचा शेवटी अखेरचा एक पोल असतो, तोच महत्वाचा असतो. तुम्हाला असं वाटतं की उद्या येणारच आहे, तर थोडा थांबायला ठीक काय आहे. हरकत नाही. जरूर जरूर जरूर. धन्यवाद. आज तुम्ही दोघंही इथे आलात आणि त्याचबरोबर या मुद्द्यावरती चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. यानंतर 0 मध्ये एक छोटासा